नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज आहे आपल्या क्लासचा 9वा दिवस. कालच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचा स्टिचिंगचा काही भाग पाहिलेला आहे आणि राहिलेला भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीला अस्तर कसं जोडायचं आणि बाही कशी जोडायची ते पाहणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊजला फिटिंग कशी करावी तेही पाहणार आहोत. बऱ्याच मैत्रिणी ब्लाऊज शिवतात पण त्यांना फिटिंग जमत नाही, तर फिटिंग कशी करावी ते स्टेप बाय स्टेप आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मैत्रिणींनो, काल आपण एवढा ब्लाऊज तयार केलेला होता आणि राहिलेला भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कालच्या व्हिडिओमध्ये अस्तर फिटिंग कशी करायची, कटोरी कशी जोडायची ते स्टेप बाय स्टेप शिकलेलो आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीला अस्तर कसं जोडायचं, बाही कशी जोडायची आणि फिटिंग कशी टाकायची ते पाहणार आहोत. तर बघा, आता ही बाही आहे, सेंटरमध्ये आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे आणि कटिंग करताना आपण पाहिलेलं आहे तर ह्या बाही थोडीशी कमी पडलेली आहे, तर आपल्याला इथे जॉईंट देऊन घ्यायचं आहे. तर जॉईंट देण्यासाठी आपला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो कपडा घ्यायचा आहे. जॉईंट फक्त आपल्याला इथे मुंड्याच्याच साईडने द्यायचा आहे. तर त्यासाठी इथे कपडा घेतलेला आहे. आता हा कपडा गळ्याच्या मध्ये जो उरलेला होता तो होता. तुम्ही कोणताही कपडा इथे घेऊ शकता. तर बघा, हा कपडा अजून सेंटरमध्ये एकदा आपण कट करून घेतलेला आहे आणि आता मुंड्याच्या साईडने फक्त आपल्याला हा जॉईंट द्यायचा आहे. खाली जॉईंट देण्याची काहीच गरज नाही. तर बघा, आता इथे बाही सरळ ठेवून घेतली, त्यावर आपण उलटा कपडा ठेवून घेतलेला आहे आणि इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आता एक शिलाई टाकून घ्यायची, त्यानंतर वरून दाब शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून हा जॉईंट निसटणार नाही यासाठी. तर आता अगदी बारीक अशी ह्यावरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची. तर बघू शकता, ह्या पद्धतीने व्यवस्थित अशी आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आता लगेच दुसऱ्याही बाजूने आपल्याला इथे जॉईंट देऊन घ्यायचा आहे. दोन्ही साईडने जर जॉईंट दिला तर मधली जी डिझाईन आहे तर ती डिझाईन व्यवस्थित येते. तर त्यासाठी तुम्ही दोन्ही साईडने त्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूने जॉईंट देऊन घ्यायचे आहेत. तर बघा, आता इथे दोन्ही साईडने जॉईंट दिलेले आहेत. आता आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायची. अस्तर फिटिंग करण्यासाठी इथे ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेतला आहे, त्यावर व्यवस्थित असे इथे अस्तर ठेवून घेतले आणि इथे दंडघेराच्या साईडने आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची. अस्तरचा कपडा आणि ब्लाऊज पीसचा कपडा दोन्ही व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. कमी जास्त कपडा होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. अगदी सावकाश अशी इथे शिलाई टाकून घ्यायची. त्यानंतर इथे अस्तरच्या साईडने आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई दिल्याने ब्लाऊजला फिनिशिंग छान येते, त्यासाठी दाब शिलाई देणं खूप गरजेचं आहे. आणि ही दाब शिलाई देताना आपल्याला अस्तरच्या साईडने द्यायची आहे, जेणेकरून वरच्या साईडने शिलाई दिसणार नाही आणि बाही दिसायला सुद्धा छान दिसते. तर त्यासाठी अस्तरच्या साईडनेच आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची. तर बघू शकता, आपण दाब शिलाई देऊन झालेली आहे. आता कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आणि इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचे. तर बघा, अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर उरलेला कपडा आहे तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, जेवढा ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कपडा आपण इथे कट करून घेतला आहे आणि बघू शकता फिनिशिंग सहित इथे आपण एक बाही तयार करून घेतलेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरीही बाही तयार करून घ्यायची आहे. दुसऱ्याही बाहीला इथे आपल्याला जॉईंट द्यायचा आहे, तो मी जॉईंट देऊन घेतलेला आहे. आता इथे अस्तर फिटिंग करून घेऊयात. तर आता इथे बाहीला अस्तर फिटिंग करताना दोन्ही बाही एकाच साईडच्या होणार नाही, तर त्यासाठी आपल्याला बाही जोडताना अगोदर जो खोल भाग आहे समोरच्या साईडने केला, तर दुसरी बाही जोडताना जो उथळ भाग आहे तर तो समोरच्या साईडने करून घ्यायचा आहे. या पद्धतीने बाही जोडली तर दोन्ही बाजूच्या बाही तयार होतील, एकाच साईडच्या दोन्ही बाही तयार होणार नाहीत. आता बघा, इथे अस्तरच्या साईडने आपण दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. लगेच आता आपल्याला इथे कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचे. मैत्रिणींनो, ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी कटिंगचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा, कारण कटिंगचा व्हिडिओ बघितला तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप सोपा जातो आणि काही
अर्धा भाग आपण कालच्या व्हिडिओमध्ये तर बघा एक्स्ट्राचा जेवढा कपडा आहे तेवढा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मध्ये थोडाही कपडा ठेवायचा नाही. ब्लाऊज पीसचा कपडा मध्ये उरला तर त्याचे दोरे होतात आणि फिनिशिंग छान दिसत नाही. तर त्यासाठी आपल्याला अस्तरपर्यंत पूर्ण कपडा इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा दोन्ही बाही आपण फिनिशिंग सहित तयार केलेल्या आहेत. आता ही बाही आपल्याला दुमडून व्यवस्थित करून घ्यायची आणि सेंटरमध्ये आपल्याला इथे कट टाकून घ्यायचे आहे. तर दोन्ही बाही अशाच दुमडून घेऊन इथे बाहीचा सेंटर काढून कट टाकून घ्यायचे आहेत. आता ह्या कटवरूनच आपल्याला इथे बाही लावून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने जर बाही लावली तर बाही कमी जास्त होत नाही आणि फिटिंगला सुद्धा छान बसते. तर बघा आता इथे आपण काल तयार केलेला भाग घेऊया. तर इथे शोल्डरचं जे शिवण आहे तर त्या शिवणावर आपल्याला जिथे कट मारलेला आहे तो भाग ठेवून घ्यायचा आहे आणि जे खोल भाग आहे तर तो समोरच्या साईडने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित अशी एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बाहीला किंवा खाली मुंड्याचा जो कपडा आहे त्या कपड्याला कुठेही ओढाताण न करता सावकाश अशी शिलाई टाकून घ्यायची. आता लगेच समोरच्याही साईडने शिलाई टाकून घ्यायची. तर बघू शकता आपण इथे फिनिशिंग सहित बाहीला शिलाई सुद्धा टाकून घेतलेली आहे. लगेच आता इथे आपल्याला डबल शिलाई सुद्धा देऊन घ्यायची आहे. ज्या ज्या ठिकाणी डबल शिलाई टाकायची आहे त्या त्या ठिकाणी डबल शिलाई टाकूनच घ्या, जेणेकरून ब्लाऊज उकलणार नाही यासाठी. आणि डबल शिलाई देताना कपड्याला कुठे गुढी पडणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर बघा एक बाही आपण लावून घेतलेली आहे. लगेच आता दुसरीही बाही लावून घेऊयात. आता बाही लावून झाल्यावर आपल्याला मेन म्हणजे ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते आपण पाहणार आहोत. आता बऱ्याच जणीच्या कमेंट असतात की ताई आम्ही ब्लाऊज छान शिवतो पण फिटिंगच येत नाही, फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा फिटिंग करून बघा, तुमच्याही ब्लाऊजची परफेक्ट अशी फिटिंग येते. तर बघा आता इथे दुसरीही बाही आपली जोडून झालेली आहे. लगेच आपण इथे डबल शिलाई देऊन घेऊयात. मैत्रिणींनो, हा स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर बघा आता इथे बाही आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची. तर त्यासाठी कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि एक कडेकडेने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. साईडने एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो पूर्ण कपडा कट करून घ्यायचा. तर आता दोन्ही बाजूने आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची. तर बघा दुसरी बाही जोडून घ्यायची आहे आणि मुंड्याचं जे शिवण असते तर व्यवस्थित आहे का तेही चेक करून घ्यायचं आहे. मुंड्याचं शिवण जर कमी जास्त असेल तर ते व्यवस्थित शिलाई टाकून बरोबर असं करून घ्यायचं आहे. तर आता इथे माझं व्यवस्थित आहे तर इथे मला कुठेही शिलाई टाकायची गरज नाही. तर बघा शिलाई आता टाकून घेतली. साईडचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि आता हा ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे. सुरुवाती जी शिलाई आहे तर ती आपण सरळ भागाकडूनच टाकून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि साधारण 1 इंच किंवा अर्ध्या इंचावर अशी आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा शिलाई टाकताना कपड्याला कुठेही घडी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता बघा लगेच दुसऱ्याही बाजूने आपण इथे शिलाई टाकून घेऊयात. तर ही फिटिंग करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसुद्धा छान अशी फिटिंग करू शकता. तर बघा आता दोन्ही साईडने आपण शिलाई टाकून घेतलेली आहे. आता घ्यायचा आहे आपल्याला मापाचा ब्लाऊज.
मापाचा ब्लाऊज घेऊन आपल्याला कमरेच्या साईडने ह्या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे आणि साईडने जेवढा कपडा उरलेला आहे तेवढी आपल्याला इथे फिटिंग टाकून घ्यायची आहे. आता बघा, सुरुवातीला आता आपल्याला बाहीपासून फिटिंगला सुरुवात करायची आहे. तर बाही व्यवस्थित अशी इथे ठेवून घ्यायची. आता पुन्हा आपल्याला इथे मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. मापाच्या ब्लाऊजची सुद्धा बाही उलटी करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची. आता बाहीची मार्किंग करून झालेली आहे. थोडी शिलाई टाकून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला इथे मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे. मुंड्याची मार्किंग करताना परफेक्ट अशी मार्किंग करून घ्यायची आहे. मुंडा थोडाही कमी जास्त झाला तर आपला ब्लाऊज बिघडतो. तर त्यासाठी इथे मुंड्याची फिटिंग करताना अगदी व्यवस्थित अशी इथे करून घ्यायची आहे. तर बघा, आता फिटिंगची शिलाई एक साईडने आपण टाकून घेतलेली आहे. साईडने 2 ते 3 अशा आपल्याला शिलाया टाकून घ्यायच्या. आता दुसऱ्या बाजूची फिटिंग करण्यासाठी आपल्याला ह्या पहिल्या बाहीवरूनच मोजून आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, या पद्धतीने पहिल्या बाहीवर दुसरी बाही ठेवून घ्यायची आहे. खडूच्या साहाय्याने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आणि इथे अर्ध्या बाहीमध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे. आता इथे फिटिंगची शिलाई टाकताना साईडने कपडाला झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित असा कपडा करून घ्यायचा आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, दुसऱ्याही साईडने आपण फिटिंगची शिलाई टाकलेली आहे. आता साईडने 2 ते 3 शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. आता परत एकदा आपल्याला मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि आपल्याला चेक करायचं आहे की फिटिंग बरोबर आली का ते. बाहीची आणि मुंड्याची फिटिंग तर बरोबर आलेलीच आहे. आता खाली जी कमरेची फिटिंग आहे तर ती आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची. तर बघा, इथे परफेक्ट अशी आपली फिटिंगसुद्धा आलेली आहे आणि मैत्रिणींनो, आपला ब्लाऊजही रेडी झालेला आहे. आता हा ब्लाऊज आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. तर बघा, आपण इथे परफेक्ट अशी फिटिंग करून घेतलेली आहे आणि मुंड्याचं शिवणसुद्धा बघा परफेक्ट असा आलेला आहे. मैत्रिणींनो, तुमचाही ब्लाऊज कसा आला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आपल्या ह्या क्लासमध्ये आपण 4 टक्स ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग पाहिलेली आहे आणि कटोरी ब्लाऊजची सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग पाहिलेली आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊजची पेपर कटिंग पाहणार आहोत. तर ज्या मैत्रिणी आज चॅनलवर नवीन असतील तर तुम्ही मागचेही व्हिडिओ नक्कीच बघा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.